चला तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आता येत आहे नवीन रेसिपी. ते म्हणजे उपवासाची दशमी. ती कशी करायची ते आता मी तुम्हाला दाखवते. मी भाजणीचं पीठ घेतले, बाकीचं घरी केलेलं आहे आणि बाकी रेडीमेड घेतले, असं मी मिक्स केलेलं आहे. त्याचं पहिले भिजून घेतले ते भाजणीचं पीठ आणि त्यानंतर मी त्यामध्ये अख्खे साबुदाणे टाकले भिजलेले. 2 बटाटे घेतले, ते किसून घेतलेले आणि जे भाजणीचं पीठ होतं भिजलेलं त्यामध्ये आपण ते मिक्स करायचे आणि त्यात थोडं दाण्याचं कूट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ. यात तुम्ही लाल तिखटही टाकू शकता किंवा मग मिरचीची पेस्ट करूनही टाकू शकता. फक्त एवढं त्याच्यात कलरचा फरक पडेल, बस बाकी काही नाही. पण नंतर एक गोळा करून घेतल्यावर त्यानंतर असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आणि दशमी साधारणतः आपण आता ही गोलच लाटतो, पण मी याला आता वेगळा आकार देणार आहे, म्हणजे आयता आकार. त्यासाठी मी एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे आणि त्यावर मी असं जसं आपण पोळीसाठी पीठ लावतो तसं मी याला भाजणीचंच पीठ लावते. हे पहा, अशा प्रकारे हे लाटून घेतलेलं आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता हा तवा चांगल्या प्रकारे गरम झाला आहे आणि मी हे उचलून आता तव्यावर टाकते. तुम्ही बघू शकताय. चला तर आता हे होते तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही देखील असं दशमी करून बघा, कशी होते मला सांगा. चला तर आता ही दशमी आपण दोघे साईडने चांगले खरपूस होईल अशी भाजून घ्यायची. आता याला मी तूप टाकलं आहे, तूप लावलं आहे, तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्यासाठी तुम्ही तूपही लावू शकता, तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटरही लावू शकतात किंवा मग तुम्ही तेलही लावू शकता, जसं तुम्हाला आवडतं तसं. हे चांगलं असं मंद आचेवर दोघी बाजूने खरपूस होईस्तोवर चांगलं भाजून घ्यायचे. आता ते होतं तर मी आता त्याच्यासोबत खायचं काय, तर मी त्यासाठी उपवासाचा ठेचा करते. त्यासाठी मी मिरच्या भाजून घेतल्या आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. त्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता हे मिक्सरमधून आपण फिरून ठेचा तयार करून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय. नेहमी खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हे ट्राय करून बघा. हे पहा, अशा प्रकारे आपला ठेचा तयार झाला आहे, उपवासाचा ठेचा. चला तर आपण दशमी बघू कशी झालेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता दशमी अगदी दोघी साईडने खरपूस अशी झालेली. आणि जर तुम्हाला वाटलं यावर चीज टाकून खायचं तर तुम्ही तसं देखील खाऊ शकताय. मी मुलांना तसंच दिले, मुलांनी खूप आवडीने खाल्लं आहे. तसंच तुम्ही करून बघा, ट्राय करा, कमेंट करून सांगा कसं झालं आहे. बाय.